नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण बघणार आहोत स्टेजेस ऑफ क्राईम. नमस्कार. आज आपण क्रिमिनल लॉमधला एक जबरदस्त आणि तितकंच महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे गुन्ह्याचे टप्पे. आता बघा, आपल्याला वाटतं गुन्हा अचानक घडतो, पण तसं नाहीये. त्याच्या मागे ना एक पूर्ण प्रोसेस असते, डोक्यातल्या एका विचारापासून ते प्रत्यक्ष कृतीपर्यंत. आणि हो, परीक्षेसाठी तर हा टॉपिक म्हणजे हमखास प्रश्न. चला तर मग सुरू करूया. एक प्रश्न विचारू का? तुमच्या मनात कधी असा विचार आलाय का की मनात आलेला प्रत्येक वाईट विचार हा गुन्हा असतो का? म्हणजे तो विचार नक्की कोणत्या पॉइंटला गुन्हा बनतो? कायदा अशी कोणती लक्ष्मण रेषा आखतो जी एका विचाराला गुन्हेगारी कृतीपासून वेगळं करते? चला आज नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधू. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? आपण गुन्ह्याच्या 4 महत्त्वाच्या पायऱ्या समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी इंटेन्शन म्हणजेच हेतू, त्यानंतर तयारी म्हणजेच प्रिपरेशन, मग येतो प्रयत्न म्हणजेच अटेम्प्ट, आणि सगळ्यात शेवटी गुन्हा पूर्ण होणं म्हणजे कमिशन. आणि हो, हे सगळं झाल्यावर परीक्षेसाठी एक मस्त रिव्हिजन पण करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या पायरीपासून, जी आहे इंटेन्शन म्हणजेच हेतू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पूर्णपणे एक मानसिक अवस्था आहे, म्हणजे फक्त मनात घडणारी गोष्ट. तर मग इंटेन्शन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी मानसिक स्टेज आहे जिथे गुन्हा करण्याची फक्त आणि फक्त कल्पना मनात येते. कायद्याच्या भाषेत याला एक खास शब्द आहे, मेन्स रिया, म्हणजेच दोषपूर्ण मन किंवा गिल्टी माइंड. उदाहरणार्थ, समजा एखाद्याच्या मनात फक्त विचार आला की आपल्या शत्रूला इजा पोहोचवायला पाहिजे. बस, हा फक्त एक विचार आहे, अजून कोणतीही कृती झालेली नाही, आणि हाच असतो कोणत्याही गुन्ह्याचा उगमबिंदू. ओके, आता येतो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. साधारणपणे कायदा काय म्हणतो की फक्त मनात विचार आणल्याने शिक्षा होत नाही. पण इथे एक पण आहे. विचार करा, काही गुन्हे इतके सिरियस असतात की त्यांची फक्त प्लॅनिंग करणं सुद्धा देशासाठी धोकादायक ठरू शकतं, नाही का? म्हणूनच क्रिमिनल कॉन्स्पिरेसी म्हणजे गुन्हेगारी कट रचणं, राजद्रोह किंवा देशाविरुद्ध युद्ध पुकारणं, अशा गुन्ह्यांमध्ये केवळ हेतू किंवा तो कट रचणं सुद्धा शिक्षापात्र ठरतं. हे अपवाद, एक्सेप्शन्स, परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षातच ठेवा. बरं, मनात विचार तर आला, तो पक्का झाला, मग पुढची स्टेप काय असेल? अर्थातच प्रिपरेशन म्हणजेच तयारी. तयारी म्हणजे काय? सोपं आहे. गुन्हा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोळा करायला सुरुवात करणं. म्हणजे समजा चोरी करायची आहे तर कुलूप तोडायची अवजारं आणणं, किंवा एखाद्याला मारायचं ठरवलं असेल तर त्यासाठी चाकू विकत घेणं. इथे काय होतंय, ती व्यक्ती आता फक्त विचार करत नाहीये तर एक पाऊल पुढे टाकतीये. पण इथे एक गंमत आहे, ही कृती स्वतःहून गुन्हा नाहीये. का? कारण तोच चाकू भाजी कापण्यासाठी पण वापरला जाऊ शकतो, बरोबर ना? जसं इंटेन्शनला शिक्षा नाही, तसंच साधारणपणे तयारीलाही शिक्षा होत नाही. कारण या स्टेजवर सुद्धा ती व्यक्ती आपलं मन बदलू शकते, बरोबर? पण परत एकदा, काही अत्यंत गंभीर गुन्ह्यांसाठी कायदा अपवाद करतो. तुम्हीच विचार करा, दरोडा टाकण्याची तयारी करणं किंवा देशाविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करणं हे स्वतःच किती मोठं धोक्याचे लक्षण आहे. म्हणूनच अशा गुन्ह्यांमध्ये फक्त तयारी करणं सुद्धा एक गुन्हा मानला जातो. LLB आणि नेटच्या माझ्या मित्रांनो, हे अपवाद अक्षरशः पाठ करून ठेवा. ओके, आतापर्यंत आपण सेफ झोनमध्ये होतो. पण आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे कायदा आपली पकड एकदम घट्ट करतो. हा आहे स्टेज नंबर 3, अटेम्प्ट म्हणजेच प्रयत्न. लक्षात ठेवा, इथेच खऱ्या अर्थाने गुन्हेगारीची जबाबदारी म्हणजे लायबिलिटी फिक्स होते. ह्या अटेम्प्टला ना आपण पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हणू शकतो. ही ती लक्ष्मण रेषा आहे जी एकदा ओलांडली की बस, मागे फिरण्याचा रस्ता बंद आणि व्यक्ती सरळ कायद्याच्या जाळ्यात अडकते. म्हणूनच तयारी आणि प्रयत्न यातला तो बारीक फरक ओळखणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण इथूनच शिक्षेचा प्रवास सुरू होतो. कायद्यात एक खूप महत्त्वाचं सूत्र आहे, ॲक्टस नॉन फॅसेट्रियम निसी मेन्स सेट्रिया. अवघड वाटलं ना? एकदम सोपं आहे. याचा अर्थ, गुन्हा होण्यासाठी 2 गोष्टी लागतात. 1 वाईट हेतू म्हणजे मेन्स रिया, आणि 2 तो हेतू पूर्ण करण्यासाठी केलेली प्रत्यक्ष कृती म्हणजे ॲक्टस रियस. अटेम्प्टच्या स्टेजवर काय होतं, या दोन्ही गोष्टी एकत्र येतात.
जरी गुन्हा पूर्ण झाला नाही तरीही व्यक्तीने गुन्हा करण्याच्या दिशेने एक फायनल पाऊल उचललेला असतो. पण मग $1 मिलियन प्रश्न येतो. कोर्ट कसं ठरवणार की एखादी कृती फक्त तयारी होती की तो एक प्रयत्न होता? कारण या एका उत्तरावरच सगळं काही अवलंबून आहे. चला पाहूया की कोर्ट यासाठी कोणत्या टेस्ट्स वापरतं. कोर्ट यासाठी प्रामुख्याने 2 टेस्ट वापरतं. पहिली आहे प्रॉक्झिमिटी टेस्ट. म्हणजे काय? तर आरोपीची कृती गुन्हा पूर्ण होण्याच्या किती जवळ, किती क्लोज पोचली होती हे पाहिलं जातं. दुसरी आहे अनइक्विव्होकॅलिटी टेस्ट. म्हणजे त्या कृतीचा गुन्हा करण्याशिवाय दुसरा कोणताही अर्थ निघू शकतो का, की ती कृती स्पष्टपणे फक्त गुन्ह्याकडेच बोट दाखवते. स्टेट ऑफ महाराष्ट्राविरुद्ध मोहम्मद याकूब ही एक लँडमार्क केस आहे, ज्यात सुप्रीम कोर्टाने प्रॉक्झिमिटी टेस्टवर विशेष भर दिला होता. या दोन्ही टेस्ट आणि ही केस लॉ परीक्षेसाठी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, प्रयत्न झाला आणि समजा तो यशस्वी झाला, तर मग काय? मग आपण येतो थेट शेवटच्या आणि अंतिम टप्प्यावर, जो आहे कमिशन, म्हणजेच गुन्हा पूर्ण होणे. कमिशन म्हणजे काय? तर हा तो फायनल स्टेज आहे, जिथे गुन्हेगाराचा हेतू साध्य होतो. जे करायचं ठरवलं होतं ना, ते यशस्वीपणे पूर्ण होतं. म्हणजे इथे इंटेन्शन आणि ॲक्शन एकत्र येतात, जसं की चोरी यशस्वीपणे पार पडली किंवा खून घडला. या स्टेजवर मग कायद्यानुसार त्या गुन्ह्यासाठी जी काही शिक्षा असेल ती पूर्णपणे लागू होते. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलोय ते परीक्षेसाठी एकदम पक्क करून घेऊया. तयार आहात एका क्विक रिव्हिजनसाठी? हे टेबल बघा, एकदम सोपं आहे. पहिला कॉलम आहे स्टेज, दुसरा अर्थ आणि तिसरा कायदेशीर स्टेटस. तर बघा, इंटेन्शन आणि प्रिपरेशन. काय स्टेटस आहे? साधारणपणे शिक्षा नाही, फक्त काही गंभीर अपवाद आहेत. मग येतो अटेम्प्ट. इथे काय आहे? शिक्षापाथा. आणि शेवटी कमिशन म्हणजे पूर्ण शिक्षा. हा चार्ट जर डोक्यात फिट बसला ना, तर तुमचा अर्धा टॉपिक इथेच पक्का झाला समजा. चला तर मग फायनल रिव्हिजन. या संपूर्ण विश्लेषणातून 4 गोष्टी कधीच विसरायच्या नाहीयेत. पॉइंट नंबर 1, खरी गुन्हेगारी जबाबदारी म्हणजे क्रिमिनल लायबिलिटी ही अटेम्प्टच्या स्टेजपासून सुरू होते. पॉइंट नंबर 2, इंटेन्शन आणि प्रिपरेशनला शिक्षा फक्त आणि फक्त अपवादात्मक परिस्थितीतच होते. पॉइंट नंबर 3, तयारी आणि प्रयत्न यातला फरक ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाची टेस्ट कोणती? प्रॉक्झिमिटी टेस्ट. आणि पॉइंट नंबर 4, गुन्हा होण्यासाठी मेन्स रिया आणि ॲक्टस रियस या दोन्हीची गरज असते. हे 4 मुद्दे म्हणजे तुमच्या परीक्षेसाठीचे की पॉइंट्स आहेत. मला खात्री आहे की गुन्ह्याचे हे 4 टप्पे आता तुमच्यासाठी अगदी स्पष्ट झाले असतील. कायद्यातले असेच अवघड वाटणारे विषय सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन टॉपिकसोबत. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.